एकदा का आपल्याकडून आपला मोबाईल हरवला तर तो परत मिळण्याची आशाच बरेच जण सोडून देतात। मात्र कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलिसांनी 72 हरवलेले मोबाईल हँडसेट शोधून मूळ मालकांना एक सुखद धक्काच दिला। जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 2024 ते एप्रिल 2025 या काळात गणेशोत्सव, नवरात्री आणि इतर सण उत्सवातील मिरवणुकीतील गर्दीच्या वेळी हरवलेले विविध कंपन्यांचे अँड्रॉइड मोबाईल पोलिसांनी शोधून काढले। आपला हरवलेला मोबाईल अखेर परत मिळाल्यानं मोबाईल मालकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आलं। कॉन्स्टेबल निलेश नाझरे यांनी सायबर पोलीस ठाण्याच्या मदतीनं सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर वापरून जवळपास 10 लाख रुपये किमतीचे मोबाईल शोधून काढले। अजून मोबाईल हँडसेट सापडण्याची शक्यता उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांनी वर्तवली आहे। जुना राजवाडा पोलीस ठाणे अंतर्गत बऱ्याच मोबाईल गहाळ झाल्याची तक्रार 2024-2025 या वर्षामध्ये झाली होती। मोबाईल गहाळ झाल्यानंतर सायबर पोलीस स्टेशन याकडे एक पोर्टल आहे, CEIR पोर्टल आपण त्याला म्हणतो, सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर असं या पोर्टलचं नाव आहे। गहाळ झाल्यानंतर त्या मोबाईलचा IMEI नंबर आणि बाकी डिटेल्स त्या पोर्टलवर रजिस्टर केले जातात। ज्यावेळेस तो मोबाईल चालू होतो त्यावेळेस आपल्या पोलीस स्टेशनला तेथील कर्मचाऱ्यांना त्याचा अलर्ट येतो आणि या अलर्टच्या माध्यमातून जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे जे पथक आहे त्यांनी यावर मेहनत करून काम करून साधारणतः वर्षभरामधील 72 मोबाईल प्राप्त केलेले आहेत। या गहाळमधील साधारणतः 10 लाख रुपये किमतीचा हे सर्व मोबाईल आहेत आणि सर्व नागरिकांना आज बोलवून त्यांचा शोध घेऊन त्यांना हे आज मोबाईल परत दिलेले आहेत। त्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे। पोलिसांनी जी कामगिरी केलेली आहे त्या संदर्भामध्ये इतरही जे गहाळ मोबाईल आहेत किंवा इतर जे चोरी झालेले मोबाईल आहेत त्यावर सुद्धा आमची टीम काम करत आहे आणि आणखी काही मोबाईल्स मिळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राइब करा।